ही प्लास्टिकची पिशवी, तिला आपणच जन्माला घातलं आपल्या सोयीसाठी. पण आता तीच पिशवी आपल्या या शहराचा श्वास गुदमरवते. एका प्लास्टिकच्या पिशवीचं आयुष्य तरी किती? अहो, ती शेकडो वर्ष तशीच राहते, तिचं विघटन होतच नाही. परिणामी आपल्या नद्या नाल्यांना श्वास घ्यायला अडथळा बनून राहतात आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत राहतो. यावर उपाय, कापडी पिशवीचा वापर करा आणि प्रवासात स्वतःसोबत स्वतःची पाण्याची बाटली ठेवा. जालन्याला प्लास्टिक मुक्त करणं हे आपलंच काम आहे. अरे रे रे, हे काय? सार्वजनिक ठिकाणी तुमचं हे वर्तन अशोभनीय आहे. रस्ते, बागा आणि आपली बाजारपेठ हे आपलंच घर आहे ना? मग आपल्या घरात कोणी कचरा फेकतो का? नाही ना? रस्त्यावर थुंकणं किंवा कचरा टाकणं ही आपली संस्कृती नाही. कचरा म्हणजे समस्या नाही, तर ती एक संपत्ती आहे. ओला कचरा घंटा गाडीत टाकण्यापेक्षा आपल्या बाल्कनीत किंवा अंगणात त्याचं सोनं करा. घरचा ओला कचरा घरातच जिरवा. तुमची बाग फुलेल आणि जालन्याच्या डम्पिंग ग्राउंडवरचा ताण कमी होईल. आणि हीच तर खरी स्वच्छ जालना मोहीम आहे. चला तर मग, प्लास्टिकला म्हणा नाही, शिस्तीला म्हणा हो, आणि कचऱ्याचं करा खत. लक्षात ठेवा, स्वच्छ जालना, सुंदर जालना. माझी जबाबदारी, माझा अभिमान.